नमस्कार मित्रांनो, तुम्ही डेमो तर बघितला असेल. आपण आणलेला आहे इंस्टाग्रामवरती व्हायरल असलेला विषय, हा ट्रेंडिंगचा म्हणजे स्मॉल साईज रेशिओ विषय आणलेला आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर सर्वात आधी कॅपकट ओपन करून घ्या. तिथे प्लस आयकॉनवर दाबून हा तुम्हाला दिलेला मी हा ट्युटोरियल डाउनलोड करून त्याला आपल्या कॅपकटमध्ये ओपन करा. तो अख्खा ट्युटोरियल पहिल्यांदा बघून घ्या, टेम्पलेट काय आहे तो ओढलेला या. तिथनं आपला प्लस आयकॉनवर दाबून ही PNG ॲड करा. मी दिलेलीच आहे तुम्हाला ही पण ती PNG ॲड करून ती बघा. PNG तुम्ही बीट वाईज सिक्वेन्स वाईज बघा. ती बीट ॲडजस्ट करायची आहे आपल्याला. तर बीट ॲडजस्ट करताना पहिल्यांदा गाण्याची ट्यून बघा. गाण्याच्या बीटनुसार ते जिथं वाक्य स्टॉप हे होतं आहे तिथून ती बीट टाकून घ्या. तर सर्वात आधी पहिल्यांदा आपण सगळ्याची बीट टाकून घेतो. चला बघूया. तर आपली बीट टाकून ओके झालेली आहे. तर आता ही PNG ॲड केलेली आहे, तिला आपण त्या बीटनुसार ॲडजस्ट करूया. ती ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपल्या परत प्लस आयकॉनवर दाबायचंच आहे. प्लस आयकॉनवरनं आपल्याला अजून एक अशा तीच टाईपमधली PNG तुमचे जे कपल जे आहेत ती PNG ॲड करून घ्या. तुमच्याकडे असेल ती. ह्याचं पण मटेरियल आपण दिलेलं आहे. ती पण रेशिओच्या साईडने ॲडजस्ट करून घ्या. साईडला की ॲड करा. ती एका कीवरनं वरच्या साईडला स्लाईड करा. दुसरेच कीवरनं ते ॲडजस्ट करा मिडल सेंटरला. तिथून तसं सेम पद्धतीनं आपल्या दुसऱ्या करायचं. तिथनं कर्व ॲड करा. कर्व हा तुमच्या पद्धतीने ॲड करा. काय होतो आहे ते सिक्वेन्स लावून ते कर्व ॲड करा. तिथून आपल्या परत ती सेंटरला आणायची आहे PNG. तिथनं ॲडजस्ट करून आपल्या नॉर्मल ट्यूननं परत ती एक तेच टाईपचा कर्व ॲड करा. तोच कर्व साईड करून दुसऱ्या साईडला पण खालीच्या कोपऱ्यात ओढून ते ॲडजस्ट करा. तसंच सेम ह्याच्या पद्धतीनं आपल्याला खालची पण PNG ॲडजस्ट करायची आहे. तर पहिली वरची होऊ दे. खालची PNGला ती पण सेम त्याच पद्धतीने फर्स्ट की आपल्याला खालच्या साईडला स्लाईड करायची आहे आणि दुसरी की आपल्याला वरच्या साईडला स्लाईड करायची आहे. दोन्ही PNGच्या मध्ये आपल्याला कर्व ॲड करायचे आहे. तर पहिला कर्व आपण वरच्या कोपऱ्यात ओढून घ्या ग्राफ. दुसऱ्या ह्याच्या कीच्यामध्ये जाऊन ह्या कोपऱ्यात खालच्या ओढून घ्या. तर आपल्याला तुमच्या पद्धतीने तरी बघून घ्या कसं होते. आपलं जुळून गेलेलं आहे. तर आपण सेकंड PNG त्याच्या खाली अजून आपल्याला पोरांची PNG ॲड करायची आहे. तर ती पण तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिली जाईल. तर ते तुम्ही पहिली ॲडजस्ट करायची कशी ते बघून घ्या. हे ती पहिल्यांदा भिंतीच्या आत म्हणजे ती रेशिओच्या आतल्या साईडला ही करायची. मध्ये एक की द्यायची. तिला ती बाहेर वाढायची. ती पहिल्यांदा वरची सिक्वेन्सनं सगळी बीटनुसार पहिल्यांदा की ॲडजस्ट करून घ्या. नंतर तिला ग्राफमध्ये जाऊन अशाच मागाशी केलेल्या ग्राफनुसारच तो ग्राफ आपण हे करा. त्याला खालच्या साईडनं ही स्लाईड करून. तर आपल्याला ही PNGची स्टेटमेंट बघितल्यानंतर ही PNG आपल्या डुप्लिकेट करून तिला ओव्हरलेला घेऊन खालच्या साईडला स्लाईड करायची. तिला सेंटरला आणायची. PNGला सेंटरला ॲड करायचे. सेंटरला ॲड केल्यानंतर तिला रोटेट मारायचं आहे. रोटेट केल्यानंतर तिला ॲडजस्ट करा. तुमच्याने रोटेट करा. तिला परत त्याच आधीच्या PNG गत एक की द्यायची ह्या कोपऱ्यात आणि त्याला इकडे कोपऱ्यात स्लाईड करायच्या. आणि अशीच अजून नॉर्मलशी रोटेट केल्यागत वाटते, कमी दिसते आपल्याला तरी इकडे एक PNGला कोपऱ्यात एक की ॲड करायची आहे. ती बाहेरच्या साईडला वाढायची आहे. PNG आपल्याला रेशिओच्या बाहेरपर्यंत पोहोचवली पाहिजे. तिथून हा कर्व आपल्याला मगाच्या गतच कर्व ॲड करायचा आहे. तर तुम्ही बघून घ्या किती सोप्या पद्धतीनं आपण बनवलेला आहे स्टार्टिंगचा ट्युटोरियल. आपल्याला ओव्हरलेला येऊन ही रेड फ्लॉवरची PNG ॲड करायची आहे. तिला बीटनुसार ॲडजस्टमेंट करायची आहे. तिथून अजून एक PNG ॲड करायची आहे. तसं आपलं ट्युटोरियल नवीन आणलेला आहे आपण मार्केटला. तर अनेक प्रकारचेही असेल ट्युटोरियल ज्याला वेळ जातो. तर हे आपण आधीगत सिक्वेन्सनं दिल्यागत परत हे लेड फ्लॉवरच्या ह्याला PNGला आपल्याला ही की द्यायची आहे. की दिल्यानंतर त्याची वाईज ह्याची सेटलमेंट साईज वाईज रेशिओ ॲडजस्ट केला पाहिजे. तरी मला नॉर्मल साईज PNGची मोठी वाटते. तरी तुमच्याने नॉर्मल ॲडजस्ट करून ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घ्या. तर चला येऊन परत पुढच्या पार्टला. तर इथं की द्यायची आहे. की दिल्यानंतर दोन्ही साईडला की ॲडजस्ट केल्यानंतर त्यांच्या आपण सिक्वेन्स बघून घ्या. बीटनुसार ॲडजस्ट केल्यानंतर त्यांना आपण कर्वमध्ये ॲड करायचे आहे. तर स्टार्टिंगला PNG बॅकग्राऊंडच्या ह्यानं पद्धतीने ॲड करून घ्या. परत कपलची PNG असलेली ती पण तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्या.
वरची पी एन जी लेफ्ट साईडला स्लाईड करायची आहे. मध्ये जाऊन त्या कर्व ॲड करायचा आहे. कर्व मागाच्या गत सर्व पी एन जीला ॲड केलेला आपण त्या टाईपमध्येच ॲड करायचा आहे. तर तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता. सेम त्याच पद्धतीनं खालच्या पी एन जीला पण करायचं आहे. त्याला राईट साईडला स्लाईड करायचे आहे. पद्धतीने ह्यांना पण कर्व ॲड करायचा आहे. तर पी एन जी बघून जा कशी मॅच झाले आहे सिक्वेन्सनुसार. फ्लॉवरच्या पी एन जी ॲड करून बेसिकमध्ये जाऊन त्यांना दोन्ही साईडला की दिले आहे तिथं रोटेट मारायचे आहे. म्हणजे अशी पी एन जी बघून जावं कशी फिरताना दिसते. त्याच्या अजून आमचं भरपूर राहिलेलं आहे. हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पब्लिक आपल्याला परत ओव्हरलेला येऊन पी एन जी फ्लॉवरची एक ॲड करायची आहे. आपण आधी केलेल्या ॲडनुसार सर्व पी एन जी टाईपच ही पी एन जीचं पण फुटून पुढं होणार आहे यूज. तरी पी एन जी बीटनुसार ॲडजस्ट करायचे आहे. अजून तुम्ही बघून घ्या पुढं किती गाणं राहिलेलं आहे. तिथनं परत कपलची एक पी एन जी ॲड करायची आहे. तिथनं ती पी एन जी ॲड करून तिला पण साईज व तुम्हाला पाहिजे तेवढे असणारे ठेवा. त्याच्यात अजून मटेरियल यूज करायचं आहे आपल्याला. तिथून प्लस आयकॉनवर या. तिथून एक की द्या दोन्ही साईडला दोन्ही पी एन जीच्या. ती एक केला सरळ करा वर खालच्या साईडला दोन्ही पी एन जी. दोन्ही पी एन जी खालच्या साईडला कट करा. त्यातनं ग्राफमध्ये जाऊन हे कर्व टाका. ह्याच पद्धतीचे सगळीकडे आपण कर्व यूज केलेला आहे. हा नॉर्मल व शाईनली कर्व वाटतोय. स्लाईड एकदम नॉर्मल थिमनं ओपन होत आहे. तर तुम्ही बघून घ्या स्लाईडली कशी एकदम मोशन टाईपनं स्लाईड होत आहे 3D टाईप्स. तरी त्या मागाच्या गत ह्यांना पण बेसिकमध्ये जाऊन या फ्लावर पी एन जीला रोटेट करायचं आहे. तर बघून घ्या आपले इतक्या प्रॉपर ॲडजस्टमेंट झाले. ह्यात पण ते फ्लावरची पी एन जी ॲड करायची आहे. मागाच्या गतच ह्या पी एन जीला पण आपल्याला बेटनुसार ॲडजस्ट केल्यानंतर ह्याला पण आपण की द्यायचीच आहे. दोन्ही साईडला पहिल्यांदा की ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर कीनं फर्स्ट साईडच्या कीला त्याला कोपऱ्यात ढकलून द्या. ग्राफमध्ये जाऊन कर्व ॲड करा. आपल्याकडे सगळीकडे तोच कर्व यूज केलेला आहे आपण ह्या ट्युटोरियलमध्ये. तर तुम्ही बघून घ्या काय पद्धतीनं दिसतोय आपला. त्याच परत तीच पी एन जी ॲडजस्ट करायची. तिला बीटनुसार ॲडजस्ट करून घ्या. तिला मग रोटेटमधनं रोटेट करून घ्या. ती पी एन जी आपल्याला नॉर्मलशी रोटेट करायची आहे. ह्या कोपऱ्यामध्ये तिला ॲडजस्ट करायची आहे. तिला कोपऱ्यामध्ये ती प्रॉपर ओढून घ्या. तुमच्या ह्याने प्रत्येक सिक्वेन्सनुसार ही करून द्या. तुम्हाला मटेरियल तर दिलं जाईल. तिला दोन्ही साईडला त्याच पद्धतीने की ॲड करून घ्या. फर्स्ट कीला येऊन ती स्लाईड करा आतल्या साईडला. तिथं कर्वमध्ये जावा. ग्राफमध्ये जावं. कर्व ॲडजस्ट करा वरच्या कोपऱ्यात. कर्व तुम्ही बघून घ्या परत ट्युटोरियल कसा दिसतोय आपला. त्यातून परत दुसऱ्या आपल्याला लेअर परत पी एन जी ॲड करायची आहे. दुसरी पी एन जी पहिल्यांदा ॲड करून घ्या. तिथनं तिला बीटनुसार ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर त्यात अजून एक पी एन जी आपल्याला ॲड करायची आहे. परत ओव्हरलेला जायचं आहे. पी एन जी आपली एक की ॲडजस्ट करून तिला पी एन जी ॲड करा. तिथनं कर्वत जावा. हिला झूम करायची आहे. आपण 3D टाईपमध्ये हे आपण ट्युटोरियल दिला आहे. ते तुम्ही बघून घ्या काय तो व्हिडिओ दिसतो आता ट्रेंडिंगचा चाललेला आहे इंस्टाग्रामवरती. मागे दिलेला टेम्पलेटसुद्धा एक नंबर टेम्पलेट आहे. तुम्हाला गरज नाही फक्त तुम्ही फोटोंचा यूज प्रॉपर करा तर तुम्हाला ट्युटोरियल एक नंबरच वाटेल. ओव्हरलेला जाऊन ही जांभळ्या कलरची फ्लावरची पी एन जी ॲड करायची आहे. वरच्या बीटनुसारच खालची पी एन जी ॲड करायची आहे. तिला लेअरच्या मागे ढकला. तिथून तिला वाईज ॲडजस्टमेंट केल्यानंतर परत तिला फर्स्ट एक की द्या. दोन्ही हे जे आता ब्लेंडिंगचा प्रश्न आहे म्हणजे ऑपिसिटी. हिला एक स्टार्टिंगला फेड एक द्या म्हणजे थोडक्यात ऑपिसिटी कमी घाला. परत एंडिंगला एक या. तिथे पण तसंच करायचं आहे. स्टार्टिंगला एक की द्या. ती रोटेट करण्यासाठी आपल्याला की द्यायची आहे. आणि एंडिंगला एक या. आणि तिथं आपल्याला परत प्रेस करा. तिथं रोटेट करायचं असते आणि म्हणजे रोटेट होऊन जाईल. अशी मस्त दिसते बघा कशी पी एन जी आपली मागे ॲडजस्ट केलेले. स्मॉल साईज लिरिक्स विषय म्हणजे ट्रेंडिंगला आलेला आहे. तो ट्रेंडिंगचा विषय आपण लगेचच अपलोड केलेला आहे. तर बघून घ्या. तर तुम्हाला पद्धतीनं पाहिजे त्याच्यानुसार सिक्वेन्सनं फोटो ॲड करून घ्या. कर्व तर तुम्हाला सांगितला गेलेलाच आहे. तुमच्या ह्याने नॉर्मलशी त्यातल्या त्यात कर्वला पॉईंट टाकून ॲडजस्टसुद्धा करू शकता. हे आपल्याला एंडिंगला यायचं आहे थोडं.
तिथे एक की द्यायची आहे. तिथून सुद्धा कर्व ॲड करून झाल्यानंतर एंडिंगला की देऊन तो का आपल्याला लेफ्टला एक स्लाईड करायची आहे. लाईटला स्लाईड करायचं आहे. तिथनं सेम पद्धतीचं ऑपॅसिटीमध्ये जाऊन ह्याला पण एंडला तसंच करायचं आहे. फेड आउट मारायचं आहे. परत आपल्याला ओव्हरलेला जाऊन अजून एक PNG ॲड करायची आहे. ही PNG ॲड करायची आहे. त्याला परफेक्ट ॲडजस्ट करायचे आहे साईजनुसार. त्याला बीटच्या सिक्वेन्सनुसार ही करा, ॲडजस्ट करून घ्या. तरी अजून ते क्रॉप करायचे आहे नॉर्मल आपल्याला, पण ॲडजस्ट होईपर्यंत इथे एक की द्या स्टार्टिंगला. ते आधीच्या PNGच्या एंडिंगला एक की द्या. ती फर्स्ट कीला येऊन ती लेफ्टला स्लाईड करायची आहे. त्याच्यात ग्राफमध्ये जाऊन परत त्याच पद्धतीचा एक कर्व ॲड करा. बीटनुसार ॲडजस्टमेंट करायला विसरू नका. सर्वप्रथम तर आपल्या चॅनलवर नवीन असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊन येतच असतो, तरी आपल्या चॅनलला विसरू नकाच. चला आपण पुढच्या कामाला लागू. खाली अजून एक PNG ॲड केलेली आहे आपण. तिथे एक की म्हणजे दोन्ही क्लोजअपला एक की दिलेली आहे आपण दोन्हींच्या. त्याच्यामध्ये कर्व टाकलेला आहे नॉर्मल असा वरच्या साईडला स्लाईड होण्यासारखा. तर बघून घ्या अशी मस्तपैकी कसं दिसतोय तो ट्युटोरियल. त्याच्यात अजून एक PNG आपल्याला ॲड करायची आहे. तिथून आपला एंडच्या पार्टला झालो आहोत आपण. मस्त PNG ॲड केल्यानंतर ओव्हरलेला गेल्यानंतर PNG ॲड केल्यानंतर आपल्याला दोन सेंटरला स्टार्टिंगला एक मिड सेंटरच्या नॉर्मल साईडला आपल्याला एक की द्यायची आहे. त्या साईडला डाऊन साईडला वाढायची आहे. तिथून कर्व ॲड केल्यानंतर ह्याच पद्धतीने अजून एक ती फ्लावरची PNG नॉर्मल गार्डन टाईप ॲड करायची आहे. त्याला ॲड करून घ्या खालच्या साईडला. त्या क्रॉप करा, बीटनुसार ॲडजस्ट करून घ्या. सेम पद्धतीनं की ॲडजस्ट करा. ह्या पण PNGला स्टार्टिंगला स्लाईड करायची आहे. कर्वमध्ये जाऊन ह्याला तोच पद्धतीचा कर्व ॲड करा आणि व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओला अजून बाकी आहे तो म्हणजे आपला मेन एक इफेक्ट राहिलेला आहे, लाईट इफेक्ट एकवाला. तो आपण इथे ॲड करूया. तर तुम्ही बघून घ्या. आपण इथं नॉर्मल असा ॲडजस्ट केलेला आहे. त्याने व्हिडिओला आणखीन शोभा आलेली आहे. ॲडजस्टमध्ये जाऊन शार्पन आणि क्लॅरिटी वाढवायची आहे. तर आपला व्हिडिओ तयार आहे. तर आता एक्सपोर्ट करायचे आहे. एक्सपोर्ट करून झालं आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असलं तर लाईक आणि सबस्क्राईब करू नका. जर तुमचा प्रतिसाद अजून भेटला तर आपण पुढच्या वारी सिनेमॅटिक पद्धतीचे व्हिडिओ एडिटिंग आपण मार्केटला घेऊन येणार आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.